आई, मी आज ऑफिसमधून थोडा उशिरा येईन. सकाळी डबा बॅगेत ठेवत नेहाने सासूबाईंना सांगितलं. स्वयंपाकघरात पोळ्या करत असलेल्या शारदाबाईंनी तिच्याकडं न पाहताच विचारलं, किती उशीर? कदाचित 8ही वाजतील. 8? शारदाबाईंनी पोळी उलटली आणि म्हणाल्या, मग रात्रीचा स्वयंपाक? नेहा 2 क्षण आता शांत राहिली. आई, आज तुम्ही कराल का? फक्त आजच. ऑफिसमध्ये मीटिंग आहे. शारदाबाईंनी काहीच उत्तर दिलं नाही, पण त्यांच्या चेहऱ्यावरचं नाराजीचे भाव नेहाला स्पष्ट दिसले. नेहानं पर्स उचलली आणि म्हणाली, मी निघते आई. हो. दाराबाहेर पडताना नेहाच्या मनात एकच विचार होता, या घरात मी सून आहे की फक्त काम करणारी व्यक्ती? नेहा आणि रोहनचं लग्न मोठ्या थाटामाटात झालं होतं. नेहा शिकलेली, नोकरी करणारी आणि स्वभावानं शांत अशी होती, आणि रोहन एका बँकेत नोकरी करत होता. त्याचे वडील 3 वर्षापूर्वी ते वारले होते. त्यामुळे घरात रोहन आणि त्याची आई शारदाबाई दोघेच होते. रोहनने लग्नाआधीच नेहाला सांगितलं होतं, आईने मला खूप कष्टानं वाढवलं आहे. बाबा गेल्यानंतर ती खूप एकटी झाली. तिला दुखावलेलं मला पाहावत नाही. नेहानं त्याचा हात हातात घेतला होता. तुझी आई म्हणजे माझी आई. आणि त्यावेळी तिनं ते अगदी मनापासून म्हटलं होतं. लग्नानंतर पहिल्या महिन्यात शारदाबाईंनी नेहाला मुलीसारखं वागवलं. नेहा, तू बस, मी चहा करते. आई, मी करते ना. अगं, आयुष्यभर करायचंच आहे. आत्ता नव्या नवरीसारखी राहा. दोघीही हसायच्या. कधी एकत्र बाजारात जायच्या, तर कधी रात्री TV वर मालिका पाहायच्या. नेहाला वाटलं, मला खरंच दुसरी आई मिळाली. पण काही नाती एका मोठ्या भांडणामुळे बदलत नाहीत, ती रोजच्या छोट्या अपेक्षांमुळेही बदलतात. नेहाची लग्नानंतरची सुट्टी संपली आणि ती पुन्हा ऑफिसला जाऊ लागली. पहिल्या दिवशी सकाळी शारदाबाईंनी सांगितलं, नेहा, सकाळच्या पोळ्या तू कर, मी भाजी करते. हो आई. काही दिवसांनी, नेहा, चहा पण तूच ठेव. तुझ्या हातचा रोहनला खूप आवडतो. आणि नेहाने तोही केला. त्यानंतर पुढच्या आठवड्यात तू लवकर उठतेस, मग डबा भरून ठेव. हळूहळू चहा, नाश्ता, पोळ्या सर्व काम नेहाकडे आलं. नेहानं कधी तक्रार केली नाही. पण एक दिवस ऑफिसमधून परत आल्यावर शारदाबाई म्हणाल्या, कपडे मशीनमध्ये आहेत, ती वाळत टाक. नेहा दमली होती. ती म्हणाली, आई, 5 मिनटं बसते आणि मग करते. शारदाबाईंच्या कपाळावर आठ्या पडल्या. आम्हाला कधी 5 मिनटं बसायला मिळाली नाहीत. नेहाला ते वाक्य टोचलं, पण ती काहीच बोलली नाही. शारदाबाईंना एक सवय होती, शेजारच्या वैशालीच्या सुनेचं उदाहरण देण्याची. वैशालीची सून बघ, सकाळी सगळ्यांचा नाश्ता करून मग नोकरीला जाते. कधी? काल वैशाली सांगत होती, तिची सून रविवारी संपूर्ण घर साफ करते. एक दिवस नेहाला राहवलं नाही आणि ती हसत म्हणाली, आई, मग वैशाली काकूंच्या सुनेला विचारा ना, ती किती वाजता उठते? 5ला. आणि तिचं ऑफिस 11ला. माझं 9ला आहे. शारदाबाई शांत झाल्या. नेहाला वाटलं विषय इथेच संपला. पण रात्री त्यांनी रोहनला सांगितलं, तुझ्या बायकोला काही सांगायची सोय राहिली नाही. रोहन आता खोलीत आला. नेहा, आईला काय बोललीस? काही नाही, नेहा रोहनला म्हणाली. ती म्हणते तू उलट उत्तर दिलंस म्हणून. नेहानं सगळं सांगितलं. रोहन म्हणाला, आईचा स्वभाव आहे तसा, तू दुर्लक्ष कर. नेहानं विचारलं, आणि मला वाईट वाटत असेल तर? एवढ्या छोट्या गोष्टी मनाला लावून घेऊ नकोस. नेहा त्याच्याकडं पाहत राहिली. समस्या तिथेच होती. त्याच्यासाठी ती छोटी गोष्ट होती, कारण ती रोज त्याच्यासोबत घडत नव्हती. त्या दिवशी नेहाच्या ऑफिसमध्ये महत्त्वाची मीटिंग होती. तिनं सकाळी शारदाबाईंना सांगितलं होतं की उशीर होईल, पण ऑफिसमधून बाहेर पडताना 8:30 झाले. घरी पोहोचली तेव्हा 9 वाजले होते. दार उघडलं. शारदाबाई सोफ्यावर बसल्या होत्या. रोहन मोबाईल पाहत होता. नेहानं विचारलं, जेवण झालं का? शारदाबाई म्हणाल्या, स्वयंपाकच झालेला नाही तर जेवण कसं होईल?
नेहानं रोहनकडे पाहिलं. तू काही केलं नाहीस? मला काय येतं? नेहाला विश्वास बसला नाही. मॅगी तरी करता आली असती ना? शारदाबाई लगेच म्हणाल्या, माझा मुलगा दिवसभर काम करून येतो. नेहा शांतपणे म्हणाली, मी कुठून आली आई? तुझं वेगळं आहे. कसं आई? घर सांभाळणं बाईची जबाबदारी असते. त्या एका वाक्यानं 6 महिन्यांचा थकवा बाहेर आला. मग नोकरी? ती तू तुझ्या इच्छेने करतेस. नेहाच्या डोळ्यात टचकन पाणी आलं. आई, माझा पगार या घरात येतो ना? शारदाबाई काही बोलल्या नाहीत. घराचं कर्ज भरायला माझा पगार चालतो, किराणा आणायलाही चालतो, बिल भरायलाही चालतो. पण घरकामाच्या वेळी माझी नोकरी अचानक माझी वैयक्तिक इच्छा होते का? आवाज खाली ठेव. मी आवाज वाढवत नाहीये. मी पहिल्यांदा बोलतीये. रोहन उठला. नेहा, बस आता. नेहानं त्याच्याकडं पाहिलं. तूही तेच म्हणतोस? आईशी भांडून काय मिळणार? मग आई चुकीची असली तरी मी गप्प बसायचं का? शारदाबाई उठल्या. तुला इतकाच त्रास होत असेल तर घरकाम करू नकोस. नेहा म्हणाली, ठीक आहे. ती खोलीत निघून गेली. त्या रात्री घरात कुणीही जेवलं नाही. शनिवार होता. दुसऱ्या दिवशीची सकाळ शनिवार होता. नेहानं स्वतःसाठी चहा केला, नाश्ता केला आणि ऑफिसला निघाली. शारदाबाईंनी विचारलं, आमच्यासाठी चहा नाही? नेहा थोडी थांबली आणि म्हणाली, तुम्ही कालच म्हणालात ना घरकाम करू नकोस. शारदाबाईंना उत्तर सुचलंच नाही. रोहन मात्र चिडला होता. तो म्हणाला, नेहा, तू मुद्दाम करतेस. नेहा म्हणाली, हो, मी पहिल्यांदा अगदी स्पष्ट बोलली, कारण बोलून कोणाला समजत नाही. कदाचित अनुभवातून समजेल. आणि ती ऑफिसला गेली. संध्याकाळी परत आली तेव्हा सिंकमध्ये भांडी होती. टेबलवर सकाळचे कपही होते. रोहनने बाहेरून जेवण मागवलं होतं. नेहाने काहीही बोलली नाही. रविवारीही तिनं फक्त स्वतःची कामं केली. दुपारी रोहनचा संयम संपला. आणि किती दिवस हे चालणार? तो म्हणाला. त्यावर नेहा म्हणाली, जोपर्यंत या घरात काम कोणाचं आहे हे ठरत नाही. आईचं वय झालंय. मी आईला सगळी कामं करा असं म्हणेल का? मग आपण तिघं आहोत, तिघांनीही करू. रोहन थोडा हसला. मी भांडी घासू का? तुझ्या हाताला काय होईल? शारदाबाई बाहेरून सर्व काही ऐकत होत्या. त्या आत आल्या. माझा मुलगा भांडी घासणार नाही, नेहा शांतपणे म्हणाली. मग तुमची सूनही एकटी घासणार नाही? 2 दिवसांनी नेहाची आई भेटायला आली. घरातील वातावरण तिला लगेच जाणवलं. नेहा आईला खोलीत घेऊन गेली आणि सगळं सांगितलं. तिला वाटलं आई म्हणेल, थोडं सहन कर. पण आईने वेगळंच विचारलं, तुला काय हवं आहे? मला घर सोडायचं नाही. मला रोहनपासून वेगळंही व्हायचं नाही. मला आईचाही राग नाही. मग मला फक्त माझ्यावर सगळं ढकललेलं नकोय. त्यावर आई म्हणाली, मग तेच सांग. पण एक गोष्ट लक्षात ठेव, स्वतःचा सन्मान राख आणि समोरच्यांचाही. नेहानं मान हलवली आणि निघताना नेहाची आई शारदाबाईंजवळ बसली. ताई, एक विचारू का? नेहाच्या सासूबाई म्हणाल्या, हो, विचारा ना. तुमचं लग्न झाल्यावर तुम्ही सगळं घरकाम करायच्यात का? शारदाबाई थोड्या हसल्या. काय विचारता? 15 माणसांचं घर होतं. कधी दमायची, अगदी रोज. माझी दमछाक व्हायची. कधी वाटायचं कुणीतरी मदत करावी. शारदाबाई काही क्षण शांत झाल्या. वाटायचं? नेहाची आई थोडी हसली. मग नेहाला ते वाटलं तर ती चुकीची कशी? शारदाबाईंच्या चेहऱ्यावरचं हसू नाहीसं झालं. नेहाची आई पुढे काही बोलली नाही. ती तिथून निघून गेली. पण एक प्रश्न मागे ठेवून गेली. त्या रात्री शारदाबाईंना झोप आली नाही. त्यांना त्यांचं जुनं आयुष्य आठवलं. लग्न झाल्यावर पहाटे उठणं, सासूच्या आधी स्वयंपाकघरात जाणं, पाण्याच्या घागरी भरणं, सगळ्यांचा स्वयंपाक, कपडे हातानं धुणं आणि चूक झाली तर ऐकूनही घेणं. एकदा त्या आजारी असतानाही स्वयंपाक करत होत्या. त्यांच्या सासूबाईंनी म्हटलं होतं,
घरातल्या बाईला आजारपण परवडत नाही. त्या दिवशी शारदाबाई स्वयंपाकघरात एकट्या रडल्या होत्या. आज इतक्या वर्षांनी त्यांना स्वतःचाच आवाज आठवला. घर सांभाळणं बाईची जबाबदारी असते. त्यांच्या अंगावर काटा आला. ज्या वाक्यांनी कधी काळी त्यांना दुखवलं होतं तीच वाक्य त्या आज आपल्या सुनेला सांगत होत्या. दुसऱ्या दिवशी नेहा उठून स्वयंपाकघरात आली. शारदाबाई आधीच तिथे होत्या. 2 कप चहा तयार होता. नेहा बस. नेहा थोडी गोंधळली. काय झालं आई? आधी बस तर. दोघी टेबलाजवळ बसल्या. शारदाबाईंनी तिच्यासमोर चहा ठेवला. काल तुझी आई एक प्रश्न विचारून गेली. नेहा शांत होती. मला माझे जुने दिवस आठवले. त्यांनी एक दीर्घ श्वास घेतला आणि मग म्हणाल्या, मी खूप काम केलं, खूप सहनही केलं. तेव्हा ठरवलं होतं माझी सून आली की तिला आता मी मुलीसारखं ठेवेन. नेहाच्या डोळ्यात टचकन पाणी आलं. पण कधी मी माझ्या सासूसारखी झाले मलाही कळलंच नाही. आई नाही, आज मला बोलू दे. शारदाबाई तिला म्हणाल्या, तू नोकरी करतेस हे मला माहीत आहे, पण मनाच्या कुठल्या तरी कोपऱ्यात मला वाटत होतं की घर तुझंच काम आहे. घरकामही तुझंच काम आहे, कारण मला तसंच शिकवलं गेलं. नेहा त्यांचा हात हातात धरत म्हणाली, तुम्ही वाईट नाही आहात आई, पण माझी अपेक्षा चुकीची होती. नेहा काही क्षण शांत राहिली आणि मग म्हणाली, माझीही एक चूक झाली. त्या म्हणाल्या, काय? मी सुरुवातीपासून काही बोलले नाही. सगळं करत राहिले, मनात राग साठवत राहिले आणि मग एकाच दिवशी सगळं काही बाहेर आलं. शारदाबाई हसल्या. म्हणजे दोघीही दोषी. थोड्या थोड्या दोघीही हसल्या आणि इतक्यात रोहन झोपेतून बाहेर आला. चहा आहे का? दोघींनी एकाच वेळी त्याच्याकडं पाहिलं. शारदाबाई म्हणाल्या, आहे, पण उद्यापासून स्वतः करायचा. रोहनचे डोळे मोठे झाले. काय? नेहा हसायला लागली. त्या संध्याकाळी तिघंही बसले. शारदाबाईंनी वही आणली. रोहन म्हणाला, आई काय करतेस? तुझं भविष्य लिहिते. म्हणजे? घरकामाची यादी. नेहा हसू दाबत होती. शारदाबाईंनी लिहिलं होतं, सकाळचा चहा रोहन, नाश्ता आई आणि नेहा आलटून पालटून, कपडे मशीनमध्ये टाकणं, ज्याला वेळ असेल त्यानं करावं, रात्रीची भांडी रोहन, भाजी आणि किराणा तिघांनी ठरवून, रविवारची साफसफाई सगळ्यांनी मिळून. त्यावर रोहन म्हणाला, रात्रीची भांडी माझीच का? शारदाबाई म्हणाल्या, कारण सकाळी तू सगळ्यात उशिरा उठतोस. हा अन्याय आहे. नेहा म्हणाली, घर सांभाळणं पुरुषाची जबाबदारी असते. 3 सेकंद शांतता पसरली आणि मग शारदाबाई इतक्या मोठ्याने हसल्या की रोहनलाही हसू आलं. घर बदललं होतं, फर्निचर तेच होतं, माणसं तीच होती, पण वातावरण वेगळं होतं. एके दिवशी रविवारी शारदाबाईंची मैत्रीण वैशाली घरी आली. रोहन स्वयंपाकघरात भांडी धुवत होता. वैशालीनं आश्चर्यानं विचारलं, रोहन भांडी घासतो? शारदाबाई अगदी सहज म्हणाल्या, हो. तुझी सून काय करते? शारदाबाईंच्या चेहऱ्यावर हसू आलं. चहा करते आमच्यासाठी, वैशाली हळू आवाजात म्हणाली. पण मुलाला अशी घरकामाची सवय लावलीस तर? शारदाबाईंनी तिचं वाक्य मध्येच थांबवलं. सवय लागली तर चांगलंच आहे. उद्या नेहा आजारी पडली तर उपाशी बसायचं का? स्वयंपाकघरात उभी असलेली नेहा ते सर्व काही ऐकत होती. तिनं चहाचे 2 कप घेतले, एक शारदाबाईंसाठी आणि एक वैशाली काकूंसाठी. शारदाबाईंनी कप घेताना नेहाकडं पाहिलं. त्या नजरेत सासू सुनेचं नातं नव्हतं, 2 स्त्रियांचं नातं होतं, ज्यांनी वेगवेगळ्या काळात एकच ओझं अनुभवलं होतं. फरक एवढाच, एकीनं ते आयुष्यभर सहन केलं आणि दुसरीने प्रश्न विचारला, पण त्या प्रश्नामुळे घर तुटलं नाही, उलट घरातला एक जुना नियम तुटला. नेहा आई झाली. तिला मुलगा झाला. त्याचं नाव आरव असं ठेवलं गेलं. आरव 5 वर्षाचा असताना एक दिवस खेळता खेळता म्हणाला, आई मला भूक लागली. नेहा काम करत होती, बाबांना सांग ना. आरव रोहनकडे गेला. बाबा खायला दे ना. रोहनने त्याच्यासाठी पोहे गरम केले
आरव खात असताना शारदाबाई त्याच्याजवळ बसल्या. त्या म्हणाल्या, आरव, मोठं झाल्यावर तुलाही स्वयंपाक शिकायचा बरं का? आरवने विचारलं, का आजी? शारदाबाईंनी हसून उत्तर दिलं, कारण घर सगळ्यांचं असतं. नेहा दारातून ते ऐकत होती. तिच्या डोळ्यात नकळत पाणी आलं. कधी काळी घर सांभाळणं बाईची जबाबदारी असते असं म्हणणारी तिची सासू आज आपल्या नातवाला सांगत होती, घर सगळ्यांचं असतं. नेहाला जाणवलं, खरा बदल म्हणजे पुढच्या पिढीला तोच अन्याय वारसा म्हणून मिळू न देणं. आणि त्या संध्याकाळी नेहानं चहा केला. 2 वाट्या नाही, 3 कप. एक स्वतःसाठी, एक शारदाबाईंसाठी आणि एक रोहनसाठी. शारदाबाईंनी चहा घेतला आणि म्हणाल्या, साखर कमी आहे. नेहा थोडी हसली. मग उद्यापासून तुमचा चहा तुम्ही करा. शारदाबाई म्हणाल्या, अगं एवढंसं बोलले तर लगेच? दोघीही हसायला लागल्या. रोहन बाहेरून ओरडला, माझा चहा कुठे आहे? शारदाबाई आणि नेहा एकमेकींकडे पाहत राहिल्या आणि दोघी एकाच वेळी ओरडल्या, स्वतः घे. घरभर हशा पसरला, कारण आता त्या घरात काम वाटली जात होती आणि जबाबदाऱ्याही वाटल्या जात होत्या. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे नातीही समानतेने जपली जात होती. तर तुम्हाला ही कथा कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा. धन्यवाद.